विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होईल। निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लोषी मिरवणुका काढण्यास पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे। अशा प्रकारची मिरवणूक निघाल्यास डॉल्बी सिस्टीम आणि वाहने जप्त केली जातील, तसंच संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं। 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदान प्रक्रियेत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये मोठी ईर्ष्या पाहायला मिळाली। त्यानंतर आता शनिवारच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय। निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून भव्य विजयी मिरवणुका काढण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अशा मिरवणुकांवर बंदी घातल्याचे आदेश दिले आहेत। मतमोजणीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे जवळपास 1700 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्ड, 200 अधिकारी, त्याचबरोबर 6 पॅरामिलिटरीच्या कंपनीज असा बंदोबस्त तैनात केलेला आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील जी संवेदनशील ठिकाणं आहे त्या ठिकाणी देखील बंदोबस्त नेमलेला आहे। त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते त्यांचे निवासस्थानं असतील, कार्यालय असतील, इथेही सुरक्षा पुरवण्याची खात्री ही पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे। विजयी मिरवणुकीत उमेदवारांचे समर्थक आणि त्यांचे विरोधक यांच्यात वादावादी होण्याची शक्यता गृहीत धरून ही बंदी घालण्यात आली आहे। त्यानंतरही विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी रॅली किंवा मिरवणूक काढल्यास दुचाकी, 4चाकी वाहन आणि ध्वनी यंत्रणा जप्त केली जाणार आहे। तसंच मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतील, असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं। जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांकडून त्या तालुक्यातील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना याबद्दलच्या नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत। दरम्यान शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय। त्याही विजयी उमेदवारांना विजयी मिरवणुका या काढता येणार नाहीत, यावर देखील प्रतिबंध जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे घालण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर तालुक्याचं ठिकाण असेल किंवा जिल्ह्याचं ठिकाण असेल, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही ग्रामीण भागातील गावामध्ये देखील अशा विजयी मिरवणुका काढणे, गुलालाचा वापर करणे, फटाके फोडणे याला देखील प्रतिबंध हा मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करण्यात आलेला आहे। या अनुषंगाने अजूनही निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे सर्व नागरिक, त्याचबरोबर सर्व उमेदवार आणि त्यांचे सर्व प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना देखील मी आवाहन करतो की जे आदेश मान्य जिल्हाधिकारी यांनी काढलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं। टाकाळा परिसरातील व्ही.टी. पाटील सांस्कृतिक भवन आणि कसबा बावडा रोडवरील शासकीय धान्य गोदामात 3 मतदारसंघांची मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे। त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी या परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे।